Good morning. Health promotion. एकदा रिवाइज करूया फर्स्ट चॅप्टर पासून. Essential nutrients. So nutrition, the definition of nutrition is the science of food and its relationship to the health. Okay, and the nutrients which are useful for the human being, which nutrients which are useful for the human beings: carbohydrates, fats, vitamins, proteins, and minerals. Okay, these are all the nutrients which are essential for the human being, for growth and development, for energy purpose, and all the uh, body functions. Okay, सो या ज्या न्यूट्रिएंट हे सर्व न्यूट्रिएंट्स आहेत, या प्रत्येक न्यूट्रिएंट्सचे आपण सोर्सेस बघितलेत, फंक्शन्स बघितलेत. ओके, अँड डेली रिक्वायरमेंट किती आहे हे पण बघितलंय. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलंय क्लासिफिकेशन ऑफ न्यूट्रिएंट्स. क्लासिफिकेशन कसं केलं गेलंय? फ्रॉम अकॉर्डिंग टू द ओरिजिन, मीन्स प्लांट ओरिजिन अँड ॲनिमल ओरिजिन. अकॉर्डिंग टू द केमिकल कंपोजिशन, means protein, fats, carbohydrates, vitamins and minerals. That is called a chemical composition. And according to the predominant functions, according to its functions, like bodybuilding foods, energy yielding food and protective food. ओके, सो हे तीन फंक्शन्सच्या वर एक क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. देन अकॉर्डिंग टू द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. ओके, प्रत्येक फूडची वेगवेगळी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे. जसं आल्मंड्सची वेगळी आहे, कॅशूनटची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वेगळी आहे, पल्सेसची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वेगळी आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघितलं बॅलन्स डाएट. व्हॉट इज मीन बाय बॅलन्स डाएट? बॅलन्स डाएट इज डिफाइंड ॲज the one which contain a variety of food in such a quantities and proportion that need for energy, amino acids, vitamins, minerals, carbohydrates, fats and proteins and other nutrients in adequately get for a maintaining health. Okay, हे सर्व न्यूट्रिएंट्स आहारात जेव्हा आपण समाविष्ट करतो एका ठराविक पद्धतीने, ठराविक क्वांटिटीने, तेव्हा ते काय होतं? बॅलन्स डाएट होतं. ठीक आहे. अँड दिस द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द सिलेक्शन्स वाईल प्लॅनिंग द बॅलन्स डाएट. विच आर दोज फॅक्टर्स? एज ऑफ द पर्सन, देन जेंडर, देन फूड हॅबिट्स, इकॉनॉमिक कंडिशन, consideration of individuals' likes and dislikes, special requirement, planning to provide variety, and planning for maximum nutrients. Okay, these all the factors affecting while planning or balanced diet. नेक्स्ट आपण सेकंड चॅप्टर बघितला, न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स. वेगवेगळे न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स आहेत, जसं इफेक्ट ऑफ प्रोटीन एनर्जी, protein deficiency, protein energy malnutrition, then effect of carbohydrate deficiency, again protein energy malnutrition, because when you are not getting carbohydrates, then your body utilize the energy from adipose tissues. जेव्हा तुमच्या बॉडीला एक्स्ट्रा एनर्जी मिळत नाही, कार्बोहायड्रेट्स मिळत नाहीत, कार्बोहायड्रेट्स तुम्ही इंटेक करत नाहीये, तेव्हा तुमची बॉडी काय करते? ॲडिपोज टिश्यू, जे चरबी आपल्या शरीरात साठवलेली असते, त्यामधलं फॅट काढून घेते, प्रोटीन्स काढून घेते आणि ते आपल्या ऊर्जेसाठी त्याचा वापर केला जातो. ठीक आहे. सो यामुळेही प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन होतं, कारण एक्स्ट्रा जे अमाऊंटमध्ये ॲडिपोज टिश्यूमध्ये साठवलेलं आहे ते काढून घेतलं जातं, त्यामुळे प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन होतं. ठीक आहे. व्हेन यू आर नॉट टेकिंग अ कार्बोहायड्रेट्स. इफेक्ट ऑफ फॅट डिफिशियन्सी, फ्रेनोडर्मा नावाचा आजार होऊ शकतो. इट मीन्स ड्राईंग ऑफ, एक्सेसिव्ह ड्राईंग ऑफ स्किन. ओके, फ्रेनोडर्मा नावाचा आजार होतो जेव्हा तुम्ही फॅट इंटेक कमी घेता. अँड एक्सेसिव्ह फॅट इंटेक झाल्यानंतर काय होतं?
ओबेसिटी होते अँड ब्लड वेसल्स डिसीजेस ऑफ ब्लड वेसल्स लाईक करोनरी आर्टरी डिसीज, अर्थ्रोस्क्लेरोसिस एक्सेट्रा. ओके, सो हे आर्टरी डिसीजेस होतात म्हणजे कार्डियक फेल्युअर होतं, हार्ट अटॅक येऊ शकतो बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह अकम्युलेशन ऑफ कोलेस्ट्रॉल इनसाइड द ब्लड वेसल्स. ओके, नेक्स्ट इफेक्ट ऑफ विटॅमिन डेफिशियन्सी. वेगवेगळ्या विटॅमिन्सने वेगवेगळे आजार होतात. ओके, सो विटॅमिन ए डिफिशियन्सी कॉजेस अ नाईट ब्लाइंडनेस, बीटॉट स्पॉट, कॅरोटोमलेशिया एक्सेट्रा. Then vitamin D deficiency cause rickettsia in children and osteomalacia in adults. Then vitamin E deficiency causes what? काय होतं vitamin E deficiency ने? Hemolytic anemia, slow growth and muscular dystrophy. Then vitamin K deficiency, इंट्रामस्क्युलर हॅमरेज अँड सबक्युटॅनियस हॅमरेज पण होऊ शकतो यामध्ये. विटॅमिन सी डिफिशियन्सी, स्कर्वी नावाचा आजार होतो. ओके, विटॅमिन सी डिफिशियन्सी काय होतं? स्कर्वी नावाचा आजार होतो. स्कर्वी मीन्स त्याचे साइन सिम्पटम्स काय आहेत? ब्लिडिंग फ्रॉम गम्स, लूज अँड फॉलिंग टीथ, देन fragility of bones, delay wound healing and swollen and painful joints. ओके, हे सर्व कशाचे साइन सिम्पटम्स आहेत? लक्षणं स्कर्वी या आजाराचे. ओके, देन विटॅमिन B1 डेफिशियन्सी, दॅट इज थायमिन डेफिशियन्सी कॉजेस एनोरेक्सिया, malaise एक्सेट्रा and weakness in legs, beriberi disease. Okay, then vitamin B2 deficiency causes, vitamin B2 means riboflavin, it causes certain eye disorders, headache, mental depression and forgetfulness. Vitamin B3, that is niacin deficiency causes pellagra. It is a dermatitis. In this, diarrhea may be present. Okay, then vitamin B6 deficiency, B6 means pyridoxine, it may cause, because of this deficiency, cause anemia, nausea, vomiting, mental disorders and also retarded growth. Okay, then vitamin B10 deficiency, that is folic acid deficiency, cause GI disturbance, glossitis, megaloblastic anemia, diarrhea etc. ठीक है. Then B12 deficiency, B12 means cyanocobalamin, because of B12 deficiency causes pernicious anemia and degenerative changes of gastric mucosa. Okay, gastrointestinal tract. Next, effect of mineral deficiency. Sodium deficiency cause cramps, diarrhea and dehydration. Then potassium deficiency cause muscular weakness, cardiac arrhythmias and paralysis, bone fragility etc. Then chlorine deficiency cause alkalosis. Calcium deficiency cause retarded bone and tooth malnutrition, then stunted growth in children and osteoporosis in adults. Okay, because of calcium deficiency. Then phosphorus deficiency cause poor bone growth, poor growth of bone and then osteomalacia in adult. Okay, in phosphorus deficiency. Then iron deficiency cause a reduced hemoglobin level, may cause anemia. Then iodine deficiency cause enlargement of thyroid gland. नेक्स्ट आजचा टॉपिक आहे आपला मालन्यूट्रिशन.
Malnutrition is the major problem in India. It is a pathology state resulting from a relative and absolute deficiency or excess of one and more essential nutrients. मालन्यूट्रिशन कशामुळे होतं? कुपोषितपणा. मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. हे कशामुळे होतं? जेव्हा एक्सेसिव्ह डिफिशियन्सी ऑफ न्यूट्रिएंट्स, त्यामुळे हा होणारा आजार आहे. जेव्हा एक्सेस ऑफ इसेन्शियल न्यूट्रिएंट्स घेतले जात नाही, त्यामुळे हे मालन्यूट्रिशन नावाचा आजार होतो. मालन्यूट्रिशनचे 4 टाइप्स आहेत. त्यामध्ये अंडर न्यूट्रिशन, ओव्हर न्यूट्रिशन, इम्बॅलन्स अँड स्पेसिफिक डिफिशियन्सी हे 4 टाइप्स पडतात. ठीक आहे. राइट डाउन अबाउट द मालन्यूट्रिशन. मालन्यूट्रिशन इज a pathological state resulting from a relative or absolute or excess of one or more essential nutrients. There are 4 types of malnutrition. First one, undernutrition. So malnutrition म्हणजे काय? It is a pathological state resulting from a relative or absolute or excess, resulting from relative, absolute or excess of one or more essential nutrients. जेव्हा आपण एक्सेस अमाउंट ऑफ मध्ये पण न्यूट्रिएंट्स घेतो किंवा अजिबात घेत नाही, त्यामुळे होणारा जो आजार आहे त्याला बोलणार कुपोषितपणा. ठीक आहे. देयर आर 4 टाइप्स ऑफ malnutrition. First is undernutrition. It is when insufficient food is eaten over a extended period of time. जेव्हा खूप दिवसापासून आपण काहीच घेत नाही, त्यावेळेला हे अंडर न्यूट्रिशन होतं. ठीक आहे. इट इज व्हेन इनसफिशियंट फूड इनटेक, खूप जसं आजारी असल्यावर पेशंट घेत नाहीत, खूप दिवस काहीच घेत नाहीत, तेव्हा ते कुपोषितपणा दिसून येतो त्यांच्यामध्ये. दॅट इज कॉल्ड अंडर न्यूट्रिशन. ओके. इट इज व्हेन इनसफिशियंट फूड इज इटन ओव्हर अ एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाइम. इट इज ऑल्सो नोन ॲज स्टार्वेशन. जसे उपास तपास करतात 9 दिवसांचे, 10 दिवसांचे, रोजा करतात पूर्ण महिनाभर, दॅट इज कॉल्ड अ स्टार्वेशन. ओके. पण त्या स्टार्वेशन मध्ये दिवसातून एकदा तरी खाल्लं जातं. ओके. बट इन दिस देयर इज इनसफिशियंट फूड इनटेक. ओके. नेक्स्ट टाइप इज ओव्हर न्यूट्रिशन. Overnutrition is a pathological state
resulting from consumption of excessive quantity of food. Over a extended period of time. It is also, it includes symptoms like obesity. जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त फूड खाल्लं जातं, जास्त क्वांटिटीमध्ये फूड घेतलं जातं इन एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाइम, दॅट इज कॉल्ड ओव्हर न्यूट्रिशन. हे मोस्टली आपल्याला डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये दिसून येतं. ठीक आहे, प्रगत देशामध्ये. थर्ड, इनबॅलन्स. It is a pathological state resulting from disproportion among essential nutrients. With or without absolute deficiency of nutrients. Imbalance means what? It is a pathological state resulting from disproportion among the essential nutrients with or without absolute deficiency of any nutrients. It means not balance between the diet. Means excess amount of vitamin A घेणार पण कॅल्शियम घेणार नाही. ओके, दॅट इज कॉल्ड इम्बॅलन्स. यामध्ये डिफिशियन्सी डिसीज सिम्पटम्स दिसू पण शकतात किंवा नाही दिसू शकतात. ओके, इट इज अ पॅथॉलॉजिकल स्टेट रिझल्टिंग फ्रॉम डिसप्रपोर्शन. म्हणजे डाएटमध्ये तुम्ही डिसप्रपोर्शन करणार, कार्बोहायड्रेट कमी घेणार, मग प्रोटीन रोज प्रोटीन खाणार, पण कार्बोहायड्रेट अजिबात घेणार नाही. दॅट इज कॉल्ड अ डिसप्रपोर्शन among essential nutrients with or without absolute deficiency of any nutrients. Next, fourth type is specific deficiency. Specific deficiency, it is the pathological state resulting from pathological state resulting from relative or absolute lack of
and essential nutrients. स्पेसिफिक डेफिशियन्सी म्हणजे एका ठराविक न्यूट्रिएंट्सची डेफिशियन्सी, म्हणजे इंडिव्हिज्युअल न्यूट्रिएंट्स लिहिलं तरी चालेल. इंडिव्हिज्युअल न्यूट्रिएंट्स एका ठराविक कुठल्याही न्यूट्रिएंट्सची डेफिशियन्सी असणे त्याला बोलणार स्पेसिफिक डेफिशियन्सी. ओके, इट इज अ पॅथॉलॉजिकल स्टेट रिझल्टिंग फ्रॉम रिलेटिव्ह ऑर ॲब्सोल्यूट लॅक ऑफ अँड इंडिव्हिज्युअल न्यूट्रिएंट्स. एका ठराविक न्यूट्रिएंटमुळे होणारा आजार आणि त्यामुळे होणारे डेफिशियन्सी डिसीज, दॅट इज कॉल्ड अ स्पेसिफिक डेफिशियन्सी. ओके, सो हे 4 टाइप्स आहेत मालन्यूट्रिशनचे. मालन्यूट्रिशन इज अ पॅथॉलॉजिकल स्टेट रिझल्टिंग फ्रॉम a relative or absolute or excess of one or more nutrients. There are 4 types of malnutrition. Undernutrition, it is when the insufficient food is eaten over an extended period of time. Overnutrition means it is a pathological state resulting from a consumption of excessive quantity of food over an extended period of time. It includes obesity and diabetes also. Okay, then third type is imbalance. It is a pathological state resulting from a disproportion among the essential nutrients with or without absolute deficiency of any nutrients. Fourth type is specific deficiency. It is the pathological state resulting from relative or absolute lack of an individual nutrients. Okay, हे 4 types आहेत malnutritionचे. नेक्स्ट आपण बघणार आहोत प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन म्हणजे काय, आणि त्यामध्ये 2 प्रकार येतात, दॅट इज क्वॉशिओकर अँड मॅरस्मस. या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, 2 वेगवेगळ्या आजाराचे पर्सन तुम्हाला कसं दिसणार. ओके, या हे आपण बघतोय. ठीक आहे, प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. हा मालन्यूट्रिशनच टॉपिक आहे, त्यामध्ये प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. Protein energy malnutrition, a reduced protein intake over a prolonged period of time leads to loss of weight, anemia, nutritional edema, lower resistance to infection and poor healing of wounds. जेव्हा आपण प्रोटीन खूपच कमी प्रमाणात घेतो किंवा अजिबात घेत नाही तर अशा वेळेला काय होतं, वेट लॉस होतं, ॲनिमिक दिसतो पर्सन, देन लोअर रेजिस्टन्स और टू इन्फेक्शन, इम्युनिटी आपली कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, अँड द पुअर हिलिंग ऑफ वुंड्स. जखम खूप वेळ लागतो भरायला. एखादी जखम जर झाली असेल तर ती भरण्यासाठी खूप वेळ लागतो, कारण प्रोटीनचं काम आहे हिलिंगचं. ओके, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड हिलिंग अँड रिपेअरिंग. ओके, हे काम कोणाचं आहे, प्रोटीन्सचं आहे. जेव्हा तुम्ही प्रोटीन इंटेक कमी करता तेव्हा तुमचे वुंड हिलिंग पण खूप स्लो प्रमाणात होते. ठीक आहे, सो protein energy malnutrition means it is a common problem in our India. In developing countries like India, the incidence of protein energy malnutrition in India is in preschooler children. जे शाळेमध्ये जायच्या आधीचे जे स्टेजेस आहेत, म्हणजे 3 ते 5 वर्षापर्यंतचं बाळ, यामध्ये हे डिसीज कंडिशन जास्त दिसून येते, प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. अँड 1 to 2 years चाइल्ड. ओके, द प्रोटीन एनर्जी malnutrition has been identified as a major health and nutritional problem in India. It is not only an important cause of children mortality and morbidity rate, but also leads to a permanent impairment of physical and mental growth. यामध्ये काय होतं, नुसतंच मॉर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी रेट नाही तर काही चिल्ड्रनमध्ये परमनंट इम्पेअरमेंट म्हणजे मेंटल रिटार्डेशन होऊ शकतं किंवा
बाळ अगदीच काही चालू शकत नाही किंवा बोलू शकत नाही, हे परमनंट अगदी लाईफ लाँग त्याच्या शरीरामध्ये इम्पेअरमेंट राहते. ठीक आहे, प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशनमुळे. सो यामध्ये दोन महत्वाचे आजार होतात, दॅट इज कॉल्ड क्वॉशिओकर अँड मॅरेस्मस. आता या दोघांमधला फरक कसा ओळखायचा? क्वॉशिओकर, दिस डिसीज वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन 1935. हा पहिला कधी फाउंड केला गेला? 1935 बाय डॉक्टर सिल्सी विल्यम. ओके, याचं फाउंडर कोण आहे? डॉक्टर सिल्सी विल्यम. अँड दिस इज कॉज बाय अ डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन. हे कशामुळे होत आहे? डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन इन डाएट. द इम्पॉर्टंट सायन्स अँड सिम्टम्स, दॅट इज ग्रोथ फेल्युअर. यामध्ये काय होतं? ग्रोथ फेल्युअर होते, एडिमा ऑल ओव्हर द बॉडी, मोस्टली ऑन द लोअर लेग्स. देन डायरिया इज प्रेझेंट, ॲनिमिया इज प्रेझेंट, डर्मेटायटिस, त्वचा रोग होतात. अँड द चेंजेस इन द स्किन अँड हेअर्स, हेअर्स फ्लेशी अँड सिल्की हेअर्स होतात अँड इझिली पुल आउट. ओके, सो त्यामधलं पण प्रोटीन कमी होऊन जातं हेअर्समधलं, त्यामुळे हे इझिली पुल्ड आउट होतात. ठीक आहे, एक्सक्यूज मी. सो फर्स्ट आजार आहे प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन मध्ये क्वॉशिओकर. And the second is marasmus. दोन वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. सो क्वॉशिओकर मीन्स in this muscle wasting is present but it is hidden by edema. In this muscle wasting present mood. सो फर्स्ट साइन काय आहे? क्वॉशिओकर मध्ये मसल वेस्टिंग आहे, पण अंगाला सूज असल्यामुळे ते आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे, बट इन मॅरेस्मस मसल वेस्टिंग इज मोर, आपल्याला त्या बाळाचे हाडं दिसायला लागतात. ओके, देन फॅट लॉस, fat loss, no fat loss present. Severe fat loss is present. सो यामध्ये फॅट लॉस एवढा होत नाही, पण यामध्ये भरपूर फॅट लॉस होतो मॅरेस्मस मध्ये. एडिमा प्रेझेंट ऑन लोअर लिम्स. एडिमा नॉट प्रेझेंट. एडिमा म्हणजे सूज येणे. फोर्थ, weight and height sometimes low. Here
weight and height very low. Face look like a moon face. Here face look like monkey. Appetite is poor. Here appetite is usually good. Diarrhea often. Here also diarrhea often. वरचेवर मोशन होत राहतं दोन्ही डिसीज कंडिशनमध्ये. स्किन ऑन स्किन पिगमेंटेशन प्रेझेंट. On skin pigmentation present. And dermatosis also present. No skin changes. In these hairs are silky and easily pulled out. Here no hair changes. Then liver enlargement due to accumulation of fat. No liver enlargement. सो हे दोन्ही डिसीज मधले फरक आहेत. क्वॉशिओकर and marasmus. So क्वॉशिओकर मध्ये मसल वेस्टिंग इज प्रेझेंट बट इट इज हिडन बाय अ एडिमा. सूज आल्यामुळे आपल्याला मसल वेस्टिंग दिसून येत नाही. हिअर मसल वेस्टिंग इज प्रेझेंट मोर, म्हणजे आपल्याला बोन्स पण दिसून येतात त्या चिल्ड्रनमध्ये. देन नो फॅट लॉस इज प्रेझेंट हिअर. सिव्हिअर फॅट लॉस is present. Then edema present on lower limbs. In kwashiorkor edema is present. Here no edema is present. Weight and height sometimes low. Here weight and height is very low in marasmus.
फेस इज लुक लाईक अ मून फेस, याचं हे साईन आहे या डिसीजचं, मून फेस. ओके, क्वॉशिओकर. देन हिअर मून फेस इज लुक लाईक अ मंकी फेस, कारण पूर्ण हाडच दिसत असतं, हे चिकबोन वगैरे आपल्याला पूर्ण दिसून येतात. हिअर ॲपेटाईट इज पुअर, म्हणजे भूक लागत नाही अजिबात. ओके, हिअर ॲपेटाईट इज युजली गुड, म्हणजे ते मूल खातं त्याचं ॲपेटाईट चांगलं असतं. ठीक आहे. हिअर डायरिया ऑफन, दोन्ही डिसीजमध्ये डायरिया होतो. ओके, ऑफनली डायरिया प्रेझेंट. ऑन स्किन पिगमेंटेशन इज प्रेझेंट अँड डर्मेटोसिस ऑल्सो प्रेझेंट, म्हणजे ह्यामध्ये स्किन इन्फेक्शन असतं अँड पिगमेंटेशनही असतं. हिअर नो स्किन चेंजेस. Hair in kwashiorkor, hairs are silky and easily pull out, but in marasmus no hair changes. And in kwashiorkor, liver enlargement due to accumulation of fat. इथे लिव्हर एनलार्जमेंट असतं कारण यामध्ये फॅट साठवलं जातं लिव्हरमध्ये. ओके, जास्त प्रमाणात, त्यामुळे इथे लिव्हर एनलार्जमेंट होतं. अँड हिअर नो लिव्हर एनलार्जमेंट. ओके, सो हे दोन्ही मधले फरक आहेत. क्वॉशिओकरचं चाइल्ड तुम्हाला एडिमेटस दिसणार, वेट त्याचं थोडंसं गेन झालेलं दिसेल बिकॉज ऑफ सूज आल्यामुळे. ओके, सो हे आहे क्वॉशिओकरचं चाइल्ड आणि हे आहे मॅरेस्मसचे चाइल्ड. ओके, एकदम कुपोषित बालकांसारखे दिसणार. ठीक आहे. सो ट्रीटमेंट ऑफ दिस क्वॉशिओकर अँड मॅरेस्मस, आता आपण बघितलं हे प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन आहे. सो यासाठी ट्रीटमेंट काय दिली जाते? द चाइल्ड शुड बी गिवन एक्सेस ऑफ कॅलरीज अँड प्रोटीन्स दॅन नॉर्मल वन. या चिल्ड्रनमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात प्रोटीन दिलं जातं. ज्या पदार्थामधून प्रोटीन मिळतं असं प्रोटीनयुक्त पदार्थ त्यांना दिले जातात. Give a balanced diet consisting of cereals, pulses, vegetables and fruits, and also provide a milk and eggs to the child if within a reach. ओके, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवले जातात, एग, मिल्क. ओके, अंगणवाडीमध्ये बाय आशा वर्कर्स अँड बाय ANM स्टाफ हे काम केलं जातं. ओके, कम्युनिटी हेल्थ वर्कर्स थ्रू. जे कुपोषित बालकं आहेत, ज्यांच्या एरियामध्ये कुपोषित बालक आहे, तो अशा ANM स्टाफ आणि आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्स हे सर्व मिळून हे काम करतात. त्याच्या घरपर्यंत हे प्रोटीनयुक्त पदार्थ त्यांना पोहोचवले जातात. ठीक आहे. यामध्ये रोस्टेड व्हीट असतं, रोस्टेड ग्रॅम्स, रोस्टेड ग्राउंडनट्स अँड जॅगरी. ओके, यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन असल्यामुळे ह्या प्रकारचे पदार्थ या मुलांपर्यंत पोहोचवले जातात. देन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत? हे जर आपण देतो ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त प्रोटीन देणं आहे प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशनमध्ये, ही आपली झाली ट्रीटमेंट. ठीक आहे. प्रिव्हेन्शन मेजर्स म्हणजे हा डिसीज होऊ नये म्हणून आधीपासून काय प्रिव्हेन्शन घेणार तुम्ही? जे प्रेग्नंट वुमन आहेत, जे प्रेग्नंट लेडी आहेत, तर अशा प्रेग्नंट लेडींना हेल्थ एज्युकेशन देणार, त्यांच्या डाएटमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन इन्क्लूड करणार, जेणेकरून जो बाळ जन्माला येणार आहे तो एक हेल्दी बाळ जन्माला येईल. ठीक आहे. सो एज्युकेट द प्रेग्नंट वुमन अँड लॅक्टेटिंग मदर, आणि जे दूध पाजतात बाळांना अशा आयांना आपण एज्युकेशन देणार. टू टेक अ बॅलन्स डाएट अँड डिस्ट्रीब्यूट सप्लिमेंटरी बॅलन्स डाएट, सप्लिमेंटरी प्रोटीन न्यूट्रिशन्स. ओके. देन प्रमोशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग कसं करायचं आणि त्यासाठी काळजी काय घ्यायची, हायजिनिक कंडिशन काय घ्यायची, ब्रेस्ट फिडिंग करताना आईने काय काय खाल्लं पाहिजे. ओके, सो याबद्दल एज्युकेशन देणार. डेव्हलपमेंट ऑफ लो कॉस्ट विनिंग डाएट, म्हणजे जे कमीत कमी पैशामध्ये फूड मिळतं असं फूड विनिंग डाएट म्हणजे मुलांच्या आहारामध्ये समाविष्ट करणार. ओके, विनिंग डाएट म्हणजे जे ब्रेस्ट फिडिंगच्या नंतर जे डाएट दिलं जातं 6 महिन्याच्या नंतरच्या कालावधीत, त्या विनिंग डाएटमध्ये प्रोटीनचा जास्तीत जास्त समाविष्ट करणार. ठीक आहे. देन प्रमोशन ऑफ करेक्ट फिडिंग प्रॅक्टिसेस बाय न्यूट्रिशन एज्युकेशन. ज्या करेक्ट फिडिंग प्रॅक्टिसेस म्हणजे बाळांना कसं दूध पाजायचं, कसं विनिंग द्यायचं, सो याबद्दल एज्युकेशन देणार. देन स्पेसिफिक प्रोटेक्शन, हे सर्व झालं
प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, म्हणजे बाळाला होऊ नये आणि आईलाही होऊ नये त्यासाठी आपण हे सर्व प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले. त्यानंतर स्पेसिफिक प्रोटेक्शन कसं घेणार, हे प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन होऊ नये म्हणून. चाइल्ड डाएट शुड इंक्लूड मिल्क, एग, फ्रेश फ्रूट्स इफ पॉसिबल. ओके, मुलांच्या डाएटमध्ये काय काय इन्क्लूड करणार आहे, मिल्क, एग, फ्रेश फ्रूट्स इफ पॉसिबल. देन इम्युनायझेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके, लसीकरण समाविष्ट करणार त्यांच्या प्रोग्राममध्ये. अँड फूड फॉर्टिफिकेशन. फूड फॉर्टिफिकेशन म्हणजे काय, जर एखादा पदार्थ आहे त्याच्यामध्ये त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू अजून वाढवणार, जसं गव्हाचं पीठ आहे तर त्याच्यामध्ये आयर्न ॲड करणार, सो त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढली, त्याच्यात कार्बोहायड्रेट्स तर आहेत तर प्लस तुम्ही आयर्न पण ॲड करून देणार, दॅट इज कॉल्ड फूड फॉर्टिफिकेशन. ओके, एखादा फूडचं महत्त्व वाढवणार जास्तीत जास्त विटॅमिन्स अँड मिनरल्स ॲड करून. जसं एक सॉल्ट आहे, सॉल्टमध्ये फक्त सोडियम असतं, पण आता काय मिळतं आपल्याला, आयोडाइज सॉल्ट, म्हणजे त्याच्यामध्ये आयोडीन पण ॲड केलं जातं. का तर ते आयोडीनची डिफिशियन्सी डिसीजेस होऊ नये म्हणून. ओके, सो दॅट इज कॉल्ड आयोडाइज सॉल्ट, म्हणजे त्या फूडची व्हॅल्यू वाढवली एक्सेस ऑफ न्यूट्रिएंट्स ॲड करून. ओके, दॅट इज कॉल्ड फूड फॉर्टिफिकेशन. ओके, फूड फॉर्टिफिकेशन म्हणजे एखाद्या फूडची व्हॅल्यू वाढवणे बाय ॲडिंग एक्स्ट्रा न्यूट्रिएंट्स. ठीक आहे, सो स्पेसिफिक प्रोटेक्शनमध्ये काय करणार आहे, लसीकरण करणार, फूड फॉर्टिफिकेशन करणार अँड चाइल्ड डाएट इंक्लूड मिल्क, एग अँड फ्रूट्स. देन अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. आपण लवकरात लवकर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट होण्यासाठी सर्वे करणार कम्युनिटीमध्ये जाऊन. ओके, कोण कोण सर्वे करत आहे, सर्व कम्युनिटी हेल्थ वर्कर्स, त्यामध्ये अंगणवाडी वर्कर्स येतात, आशा वर्कर्स आहेत, ANM स्टाफ आहेत. ओके, सो हे सर्व MPWs आहेत, म्हणजे मल्टीपर्पज वर्कर्स. सो हे सर्व मिळून सर्वे करणार कम्युनिटी एरियामध्ये, आणि सर्वे केल्यानंतर त्यांना जे बाळ कुपोषित आढळतं अशा बालकांचा समाविष्ट करणार मालन्यूट्रिशनच्या चार्टमध्ये, आणि अशा बाळांकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जाणार आणि अशा बाळांना एक्सेस ऑफ प्रोटीन डाएट प्रोव्हाइड केलं जाणार. ठीक आहे, सो दॅट इज कॉल्ड अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. ठीक आहे, पिरियॉडिक सर्वेलन्स म्हणजे सर्वे करायचं आहे. अर्ली डायरेक्शन्स ऑफ एनी लॅक ऑफ ग्रोथ. तुम्हाला जर दिसून आलं एखादं बाळ ज्याचं ग्रोथ होत नाही आहे, अंगणवाडी वर्कर्स काय करतात, प्रत्येक महिन्याला त्यांच्या अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बाळांचं किंवा त्यांच्या एरियामधल्या बाळांचं ग्रोथ, हाईट मेजर करतात, वेट मेजर करतात, त्यांचं हेड सर्कम्फरन्स मेजर करतात, आर्म सर्कम्फरन्स मेजर करतात. यामुळे काय दिसून येतं, मालन्यूट्रिशन चाइल्ड कोण आहे आणि हेल्दी चाइल्ड कोण आहे, हे सर्वांचा सर्वे या प्रकारे केला जातो. ठीक आहे, देन अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन अँड डायरिया. जर त्या पर्टिक्युलर एरियामध्ये बाळांमध्ये जर डायरिया, जुलाबाची साथ पसरलेली आहे तर अशा बाळांमध्ये जास्त लक्ष देणार, ते प्रिव्हेंट करणार इन्फेक्शन. ठीक आहे, अर्ली रिहायड्रेशन ऑफ चाइल्ड विथ डायरिया. आणि ज्या बाळांमध्ये जुलाबाचं प्रमाण जास्त आहे अशा बाळांना ORS प्रोव्हाइड करणार, ओरल रिहायड्रेशन थेरपी प्रोव्हाइड करणार आणि ड्रग मेडिकेशन प्रोव्हाइड करणार. देन सप्लिमेंटरी फीडिंग प्रोग्राम्स. आणि अशा बालकांसाठी सप्लिमेंटरी फीडिंग प्रोग्राम्स जे जसं गव्हर्नमेंट अंगणवाडीमध्ये देतं, एक सप्लिमेंटरी न्यूट्रिशन देतात, तर ते प्रोव्हाइड करणार. अँड डिवर्मिंग अँड डिवर्मिंग ऑफ हेविली इन्फेस्टेड चिल्ड्रन. ज्या चिल्ड्रनमध्ये तुम्हाला कुपोषितपणा आढळतोय आणि जे बाहेर खेळतात, म्हणजे झोपडपट्टीसारखा एरिया आहे जिथे बाहेर एन्व्हायरमेंट खूप दूषित आहे, सो अशा एन्व्हायरमेंटल मध्ये जे चिल्ड्रन्स बाळं वाढत आहेत, तर अशा बाळांना डिवर्मिंग टॅबलेट्स देणार, म्हणजे जंत होऊ नये म्हणून टॅबलेट्स देणार. ओके, सो हे काय आलं अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंटमध्ये. अँड रिहॅबिलिटेशन, जे प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशनमध्ये आहेत ऑलरेडी, त्यांचं डिटेक्ट झालेलं आहे, त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचं आहे तुम्हाला, म्हणजे न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सर्व्हिस त्यांना प्रोव्हाइड केलेलीच आहे. मग तुम्ही पिरियडिकली त्यांचे चेकिंग करणार की हा बाळ आहे याचं वजन वाढतंय की नाही,
ओके, त्याच्याकडे त्याला बरोबर फूड जात, आपण जेवढं प्रोव्हाइड करतोय ते घेतोय की नाही याकडे लक्ष ठेवणार. दॅट इज कॉल्ड अ रिहॅबिलिटेशन. अँड हॉस्पिटल ट्रीटमेंट अँड फॉलोअप. जर अगदीच त्याचं होत नाहीये, त्याचं वजन वाढत नाहीये, तर त्याला हॉस्पिटल ट्रीटमेंट देणार, हॉस्पिटल ॲडमिशन्स करणार अँड रेग्युलर फॉलोअप ठेवणार त्याचा. ठीक आहे. सो these ऑल आर अ ट्रीटमेंट ऑफ क्वॉशिओकर अँड मॅरॅस्मस. यामध्ये काय आले? ट्रीटमेंट मीन्स प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इन कम्युनिटी, स्पेसिफिक प्रोटेक्शन, अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट अँड रिहॅबिलिटेशन. सो ट्रीटमेंटमध्ये काय काय येत आहे? ट्रीटमेंट include first preventive measures in community. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय काय घेणार तुम्ही? एज्युकेट प्रेग्नंट वुमन अँड लॅक्टेटिंग मदर. लॅक्टेटिंग म्हणजे जे ब्रेस्टफीड करते मदर. टू टेक बॅलन्स डाएट. Then promotion of breastfeeding, then development of low cost winning food, measures to improve family diet, promotion of correct feeding practices. Okay, so preventative measures in community include educate the pregnant woman and lactating mother to take a balanced diet, promotion of breastfeeding, development of low cost winning food, measures to improve the family diet, and promotion of correct feeding practices. Next is specific protections. Second, specific protection by giving child's diet should include milk, egg and fruits if possible. Then immunization and food fortification. Third one, early diagnosis and treatment.
survey, periodic survey. Then early detection of low growth child, early diagnosis and treatment, and supplementary feeding programs. Supplementary feeding programs are started by government, that is midday meal program, etc. ओके, वेगवेगळे प्रोग्राम स्टार्ट केलेले आहेत गव्हर्नमेंटने. And deworming of heavily infested children. Then fourth one is rehabilitation. In this, nutritional rehabilitation services, hospital treatment, and follow-up care. So this is all about the protein energy malnutrition.